चालू आहे स्पर्धेबद्दल कसं वाटते आपल्याला? हॅलो, TR ट्रॉफी 25चं उत्कृष्ट आयोजन आपलं KPL चं मैदान जे भाई शेख यांनी बनवलं, खरोखर एरियातली सर्वात मोठी स्पर्धा गजनी स्पर्धा जी TR ट्रॉफी बनवली त्याबद्दल मनपूर्वक आयोजकांचे खरोखर खूप सुंदर स्पर्धा झाली. मोठे मोठे मान्यवरांनी इथे त्यांना भेट दिली, त्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल आपल्याच शुभ हस्ते, हे मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. या लगेच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट घेऊन यायचं आहे. हे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय मोरेश्वर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नक्ष आणि कुमार मितांश गणेश पाटील यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची. त्यानंतर स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ किंजन इंटरप्राइजेस जितेंद्र पाटील यांच्याकडून 747 स्पॉन्सर झालेला मॅन ऑफ द मॅचचं हे टी शर्ट. ज्याने मुन्ना आपण यायचं, मुन्ना आपण यायचं आणि ज्याने कॅच घेतला होता, मला वाटते काय नाव होतं फाईन लेगला, नितीश आपण सुद्धा या. मुन्ना आणि नितीश आपण दोघांनी यायचं आहे. मुन्ना या, आपण आपल्याला पारितोषिक आहे. मुन्ना या. सुरुवातीला नितीश ज्याला 500 रुपयाचा पारितोषिक स्वर्गीय चेतना चोरी यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. ज्यांनी जबरदस्त कॅच घेतला नितीशला हे पारितोषिक कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपल्याला हे 200 रुपयाचा पारितोषिक आहे राहुल पाटील यांच्याकडून. चला नवीन मॅचला सुरुवात होईल आणि नवीन मॅच जशी सुरुवात होईल समर्थन कक्षामध्ये सज्ज होतील आमचे समर्थक मित्र दीपेश माने. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच हेमंत सर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीचा आजच्या रजनीचा अखेरचा आणि या स्पर्धेचा अखेरचा सामना एकमेकांसमोर दोन हात करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये बिग डॅडी 47 उत्तन आणि त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोड. हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकतील. चला जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी TR ट्रॉफी नगले 2025चा हा पहिल्या फेरीचा अखेरचा सामना. मीरा रोड विपक्षामध्ये उत्तन. एकाच विभागाला बिलॉंग करणारे हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता रायनल उत्तूर गोलंदाज सज्ज होईल. रायनल उत्तूर, प्रतीक गार्या ही काही उभरती नाव आहेत. उत्तम क्रिकेटनं सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले हे उभरते सितारे आहेत. मॅकमिलन गोविंदला कोण विसरेल. आताच चर्चा करत होतो मॅकमिलनशी, सांगितलं की काल रात्री पुण्याला, आज दिवसभरामध्ये बाईंदरला आणि आता पुन्हा रात्री या परिसरामध्ये. स्टॉर्म स्ट्रायकरचे को ऑनर माननीय साकिब शेख यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. TR ट्रॉफी नागलेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल रायनल उत्तूरचा. यावेळीचा बॉल खोदून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठमोरा होईल. थोडासा आउटफील्डचा यावेळेस मात्र फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या उत्तम टीमला. दुहेरी धावेने धावफलकावरती धावांचा श्री गणेशा टीम फ्रेंड्स 11 मीरा रोड करिता. आपण बघतोय स्टॉर्म स्ट्रायकरचे कॉर्नर माननीय श्री शाकिब शेख यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर जर बघितलं तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या सौरभ याने. दोन्ही सुरुवात झालेली आहे. सौरभ पुनश्च एकदा सज्ज होतो स्ट्रायकर इनकडे. यावेळीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड यष्टीरक्षकाचा. यावेळेस मिळेल जोर, विकेटचं पतन. सौरभ बॅक टू पेव्हिलियन.
पहिला विकेट जातोय तो स्वरूपच्या रुपयामध्ये. ही मॅच आपण बघतोय बिग डॅडी 47 उत्तन विरुद्ध फ्रेंड्स 11 मीरा रोड या दोन टीम मध्ये. आणि बॅटिंग करताना दिसते आपल्याला फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम. जुनेद आलेत एनॅट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकाची भूमिका लिहिल्या पेळणारे खेळाडू जर आपण पाहिलेत तर द ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड, त्यानंतर मग जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग अशी बरीचशी नावं घेतली जाईल. आणि सध्याच्या घडीला बहुचर्चित प्रत्येकाच्या मुखामधील नाव आणि उद्या ज्याचा डाव आपण रंगताना पाहणार आहोत असा विराट कोहली. ही काही तिसऱ्या क्रमांकावरती भूमिका बजावणारे चोख कर्तबगार क्रिकेटपटू आपण पाहिलेत. यावेळेस रायनल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळीचा बॉल इनसाइड आउटचा फटका देखणा दर्जेदार, परंतु क्षेत्ररक्षक त्याकरिता तैनात केला. या बॉलवरती टिपला जाईल झेल. संपतोय जुनेदचा खेळ. जुनेद आला, जुनेद गेला. दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज जुनेद याचा, मात्र अभिषेक पाटीलने काय जबरदस्त कॅच घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवलेला आहे तो जुनेद याला. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज रायनल इतूर. इज ऑन हॅट्रिक, हॅट्रिकर येतोय रायनल इतूर. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही. आतापर्यंत फक्त एक हॅट्रिक या TR चषक मध्ये झालेली आहे. हा दुसरा गोलंदाज होईल का हॅट्रिक पूर्ण करणारा. इस मैदानाच्या बाहेरून ऑन साइडला आता ज्या काही गाड्या आहेत तिकडून हेडलाईट्स येत आहेत, त्याचा त्रास होतोय. कृपया त्या वाहनाच्या आसपास जे काही मित्रमंडळी असतील त्यांनी ती सूचना पोचवा प्लीज. आपण सहकार्य करा. ऑन हॅट्रिक आलाय गोलंदाज रायनल इत्तूर. हॅट्रिकचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर हॅट्रिक झालेली नाही आहे. पहिली हॅट्रिक या आजच्या दिवसात नोंदवली जाईल का. एकंदरीत या स्पर्धेमध्ये हॅट्रिक एक झाली आहे, दुसरी हॅट्रिक येणार का हे सांगतोय आयुष. यावेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. क्या बात आहे, दुंडू दुंडू रे साजेना. शोधावा लागला बॉल. वाह क्या बात आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चलाक तरबेज. डॉट बॉल क्रमांक यावेळेस मात्र 3 पाहायला मिळतोय. अगदी बरोबर जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतो रायनल इतूर. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे रायनल इतूर याने. यावेळीचा बॉल रायनलचा कट केलाय. चाललाय चेंडू बिहाइंड स्क्वेअर. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन वरून पाठमोरा जाईल, परंतु चेंडू आणि खेळाडू मधली ही शर्यत जिंकले चेंडूने. चालाय फरार, सीमा पार आलाय. TR ट्रॉफी चौकार. आणि बॉलला पाठवून दिलं स्क्वेअरिस दरम्यान बाउंडच्या बाहेर. सरळ 4 रनसाठी चौकार. आणि हा चौकार येतोय फलंदाज अकीबच्या बॅट मधून. या 4ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 6 रन्स. 6 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा अखेरचा एक बॉल रायनलचा. यावेळेस मात्र अकीब करिता. यावेळेसचा बॉल ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट चाललाय डीप मध्ये. मॅकमिलन गोविंद चेंडूला सामोरा जाईल. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेकरिता धाव चोरण्याचा निर्णय. आणि काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. सुपर पीस ऑफ रनिंग बाय मिस्टर आकीब अँड अमर. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8 धावा धावफलकावरती. एक षटक समाप्त झालेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 वर 2 अशी स्थिती आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमचे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे TR ट्रॉफी 2025 मध्ये. त्रिमूर्ती ग्रुप यांचं एक भव्य आयोजन आणि कॉमन क्रिकेटमधले ही सर्वात मोठी टुर्नामेंट या सीझनची आपल्याला पाहायला मिळते. आणि TR चषकचं आयोजन हे पर्व 16वा आहे. 16वा पर्व जे गर्व भरपूर आहे या पर्वामध्ये, कारण या पर्वामध्ये त्रिमूर्ती ग्रुप नागले यांनी जी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे या टुर्नामेंटचं भरपूर चर्चा आणि भरपूर नाव झालेलं आहे. लाईव्ह व्ह्यूवर सुद्धा आपण बघितले भरपूर आहे. प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे. त्यानंतर मोठमोठे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपल्याला दिसले. आपण नुकतंच बघितले खासदार साहेब सुद्धा आले होते. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली. त्यांनी सुद्धा म्हटले की एक मोठी स्पर्धा, एक चांगली स्पर्धेचं आयोजन, खरोखरच एक चांगली स्पर्धा
TR ग्रुप यांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसते. त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं TR ग्रुपने, ते स्वप्न साक्षात उतरताना दिसलंय या 4 दिवसामध्ये, या 4 नाईटमध्ये. खरोखरच 4 डे नाईटची ही जी स्पर्धा आहे अगदीच जबरदस्त स्पर्धा आणि कॉमन क्रिकेटमध्ये म्हटलं जाईल आणि कॉमन क्रिकेटच्या इतिहासामध्ये या स्पर्धेचं सुद्धा नाव घेतलं जाणार आहे. डेफिनेटली, कारण वसई तालुक्याचा विचार केला तर खूप कमी नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि एक दर्जेदार नाईटची स्पर्धा घडवणं म्हणजे सोपं काम नाही आहे. टुर्नामेंट ही 2 किंवा 4 दिवसात होऊन जाते, परंतु त्याकरिता जी 1-2 महिने आपल्याला मेहनत घ्यावी लागते, ती मेहनत मात्र वाखाणण्याजोगी घेतली आहे समस्त नागलेकरांनी. याच्या अगोदर जर कॉमन क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर ओव्हरआर्म क्रिकेटची जी नाईटची स्पर्धा झाली ती पोमनच्या ग्राउंडवर झाली होती. त्यानंतर ही दुसरी स्पर्धा, मात्र ही स्पर्धा अतिशय भव्य आणि दिव्य रूप या स्पर्धेला आलेला आहे. उर्ध विकेट, चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने, गॅपमध्ये आहे, फिल्डर येईल, येतोय फिल्डर, चांगली फिल्डिंग करतोय, थ्रो होईल, मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2 धावेने या टीमचं टोटल जाऊन पोहोचते डबल फिगरमध्ये 10 धावा. 10 या आकड्यावरती दुहेरी आकड्यामध्ये जाऊन धावफलक पोहोचतंय. पहा या चेंडूवरती खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटर अमरनं केला. ऑनसाईडला खेळत असताना गॅपमध्ये खेळायला विसरले नाहीयेत आणि दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. गोलंदाजी मार्कवर आहे, गोलंदाज एल्सन आहे. एल्सनचा पहिलाच बॉल टाकलेला आहे, 2 धावा येतात. जवळजवळ हे 4 षटकाचा सामना आहे. 45-50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न असेल. मागच्या सामन्यामध्ये 35 डिपेंड झाले. आज काय झालेला आहे, आज डिपेंड जास्त होताना दिसतात आपल्याला. हो, चांगला बॉल आणि मन बाउन्स सुद्धा झाला. सरळ बॉल येतोय विकेट किपरच्या हातामध्ये, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. अप्रतिम डिलिव्हरी, हे बघितलं आपण, थोडासा बाउन्स झाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अगदी चांगला बॉल टाकतोय गोलंदाज एल्सन. डेफिनेटली यावेळेस मात्र खांद्याचा अतिरिक्त जोर दाखवला त्यानं. परफ्यूम डिलिव्हरी म्हणायला हरकत नाहीये. फलंदाजाच्या नाकाला सुगंध देत यावेळेस मात्र योहानच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल येतोय, जमेची बाब म्हणजे. ओव्हर द विकेटने एल्सन. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, हवेत बॉल, कॅचची शक्यता, कॅच सुटलाच जातोय. असं वाटलं की हा कॅच मुद्दाम सोडला की काय, हलकेच कॅच सुटला होता हातामधून. तिथला फिल्डर आपण बघितला, मॅकमिलन गोविंदने हा कॅच सोडला आणि एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11वर. व्हेरी लेझिली टेकन असं म्हणायला हरकत नाहीये. थोडासा सांशक हा प्रयत्न राहिला, कारण मॅकमिलनकडे चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर वाटत नाही कोणाला की अशा पद्धतीनं तो झेल ड्रॉप होईल. पहा स्वतःला थोडासा प्रवासापासून झालेला त्रास क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला अतिरिक्त कामगिरी करण्यापासून थांबवू शकतो, हे देखील पाहायला मिळतं. तुम्ही डेव्हिड मिलरचं 2 दिवसापूर्वीचं उदाहरण घ्या, त्यानं देखील ते वर्तवलं. मॅकमिलन देखील तेच सांगत होता, 2 दिवस प्रवास जास्त आणि खेळ कमी होतोय, त्यामुळे देखील खेळाडूंवरती वेगवेगळे दडपण आपल्याला अनुभवायला मिळतात. परंतु मैदानामध्ये तुमचं 100% देणं गरजेचं असणार आहे, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं रॉयल स्टर्नर मीरा रोडनं 100% दिलं आणि त्याचा मोबदला त्यांना मिळाला. याची देई याची डोळा. यस, अगदी बिग टीम ज्यांना म्हटले जाते, एक गाव एक टीम मधली पाचशा 11 गोरसई बी टीमला पराजित केलंय रॉयल स्टर्नर मीरा रोड टीमने. बिग ब्लो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आपल्याला. फुल टॉस बॉल, पुरेपूर समाचार, फुल टोल वसूल केलेला आहे. या फुल टॉस बॉलवर येतोय षटकार. रिव्ह्यू घेतलेला आहे आणि हा बिमर आहे की नाही चेक केला जाईल. सध्या तिसरे पंच आमचे चेक करतील. फुलटॉस बॉल जरूर होता. डगआउट मध्ये आपण बसून घ्यायचंय, पुढे जाऊन उभं राहायचं नाही, लक्षात घ्या. डगआउट मध्ये बसायचं आहे आपण. हे चेक केलं जाईल. बघूया, फुलटॉस बॉल होता, मात्र कमरेपेक्षा उंच आहे की नाही आहे हे चेक केलं जाईल. अगदी खराब बॉल टाकला, खराब बॉलचा पुरेपूर समाचार, आणि म्हटलं जाते ना चुकीला माफी नाहीये, त्याप्रमाणे हा शॉट टोकला होता फलंदाज अकिब याने. चेक केला जाते. महत्वाचा निर्णय असतो. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. आणि चेक केला जाते. नो बॉल.
नो बॉल आहे नक्कीच सोने पे सुहागा. नो +6 7 धावा. धावसंख्या जाईल धावफलकावर 18 रन्स आणि पुढील बॉल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. फ्री हिट वर बघूया एक स्वीट हिट लागतोय की नाही. बॉलिंग ट्रॅकवर आहे एल्सन. पुढील बॉल हो स्लोअर वन टाकला. ह्या वेळेला व्हाईटचा इशारा पंचांचा. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर गेला हा बॉल. एक अतिरिक्त रन आणखीन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची स्कोर जो आहे स्कोर जाईल 19 वर. फ्री हिट कायम राहील. युवा खांद्यावरती यावेळेस मात्र अतिरिक्त दडपण पाहायला मिळतंय. एक षटकार आल्यानंतर आता व्हाईट बॉल गोलंदाज एल्सनचा पाहायला मिळतोय. समोरच्या फलंदाजांनी पूर्णपणे दडपण आणलंय. ओ चांगला फटका आहे. वाईडिश डेप मिडवेच्या दिशेने फिल्डर आहे. 2चा कॉल आणि थ्रो खराब. मात्र बॅकअप आहे. 2च धावा मिळतील. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 21 रन. चांगलं डॉमिनेट केलेला आहे या गोलंदाजीवर दोन्ही सुद्धा फलंदाजाने. अकीप आहे आणि अमर या 2 फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आहे. डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग यावेळी षटकामध्ये होत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्या त्या 13. फलंदाजी करताना अकीबच्या बॅटमधून आला एक षटकार. तर आतापर्यंत आपण पाहिलात तर अमरच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर हो स्लोअर वन गतीमध्ये मिश्रण चांगलं फसवलंय या ठिकाणी अकीब याला. डॉट बॉल जातोय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज एल्सन. डेफिनेटली पडल्यानंतर आतमध्ये आणलं बॉलला. यावेळेस पाहिलं तर ऑन साईडला खेळणार आहे बॅटर ओळखून होता गोलंदाज एल्सन. यावेळेस मात्र आपल्या चलाखीनं चेंडू डॉट घेतलाय. आपण पाहताय TR ट्रॉफी 2025 हे देखणं दर्जेदार दैदिप्यमान आरस पाणी पाहावं आणि पाहतच राहावं असं नियोजन. अंतिम बॉल फुललेंचा पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण. फ्लाइट जरूर दिली मात्र क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकतोय फलंदाज. हा जातो डॉट बॉल. चांगला कमबॅक शेवटच्या 2 बॉलमध्ये केलं गोलंदाज एल्सनने. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमची 21 वर 2 विकेट. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय स्टॉर्म स्ट्रायकर या सीझनचा KPLचा चॅम्पियन टीम स्टॉर्म स्ट्रायकर टीमचे को ऑनर माननीय श्री शाकिब शेख यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय तन्मय पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. माननीय श्री शाकिब शेख यांचा हा सन्मान केला जातो या TRच्या मुख्य मंचावर. काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. हे आपण बघतोय स्वागत सन्मान केला जाते शाकिब शेख यांचा. राजा बाबू आलेत गोलंदाजी करण्याकरिता. नाम तो सुना ही होगा राजा बाबू का. राजा बाबू चला थोडीशी घाई करा. पंच अतिरिक्त वेळ मागच्या 2 सामन्यांपासून खूप अधिकचा घेतला जातोय. अजूनही इथून जर पाहिल्यात तर तब्बल 5 सामने कव्हर करायचे आहेत. पहिला बॉल राजा बाबूचा. यावेळेस मात्र अंबरकरिता खोलात टाकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खोदून काढला बॉलला. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राजा बाबूचं परंतु धाव रोखू शकलेले नाहीत. वाह अतिरिक्त दडपण सातत्यानं क्षेत्ररक्षकांवरती आणतायत. कधी तुम्ही जर पाहिलात तर पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न हा यशस्वी बहुतेक वेळा होतो. कारण दडपणामध्ये क्षेत्ररक्षकांकरता देखील खूप वेळा चुका होत असतात आणि तेच पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गेले जरूर परंतु धाव वाचू शकले नाहीत.
दुहेरी धावेने धावफलक पदार्थ आहे. धावफलकावरती 23 धावा. बॅटरनी बघितलं होतं की डीप मध्ये सर्व फिल्डर आहेत, ऑन साईडला कुठलाही जवळ फिल्डर नाहीये आणि पहिली धाव अतिशय जोरात काढली होती आणि प्रेशर बनवलंय ते फिल्डरवर आणि सिंगलचा लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि स्कोर पाठवलेला आहे स्कोरबोर्डवर 23 रन्स. या वेळेसला ऑन साइडला चेंडू करतोय हवाई सफर. अमरच्या बॅट मधून सीमा पार. TR ट्रॉफी षटकार. बॉलला सरळ 6 रनसाठी षटकार. कॅच सुटला होता अमरचा मॅकमिलनच्या हातामधून. या ठिकाणी आपण म्हणू शकतोय जलेपी नमक नाही, जलेपी मिर्च मसाला. निश्चितच एक मोठा फटका खेळत असताना अमर पाहायला मिळतोय. अकीबला आता मात्र साथ देतोय तो. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. डीप मध्ये चाललाय चेंडू. ऑन साइडला कऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झाला आणि त्याचा फायदा उचलला जाईल का? पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतील. चांगली वेगवान रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं ना तर शरीरयष्टी आहे चांगली, परंतु तरी देखील पायांमधली ताकद अजूनही आपल्याला पाहायला मिळते. चेक केलं जाईल या ठिकाणी रनआउट आहे की नाहीये. दुसऱ्या रनसाठी आपण बघतोय रनआउटची अपील या ठिकाणी पंचांनी रेफर केलेला आहे. आमचे ऑनफिल्ड अंपायर आहेत, त्यांनी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेला आहे. चेक केलं जाईल या ठिकाणी. बघितलं जाईल हा थ्रो आला होता योहान मुंबईकरच्या हातामध्ये. थ्रो येतोय त्यानंतर बघितला आपण तर नक्कीच पोचला जातोय. बॅटर सेफ आहे म्हणजे ही धाव पूर्ण आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 31 रन. 31 लॉस ऑफ 2 विकेट. क्या बात आहे. काय फलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांबरोबर एकेरी दुहेरीची परिभाषा जी अप्रतिमरित्या बोलली जातीये. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार. अमरच्या बॅट मधून दिलाय तडाखा. षटकार. मध्ये असेल मॅकमिलन, कारण मॅकमिलनच्या हातामधून कॅच सुटला होता अमरचा. नाही अमर जर बघितला तर अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. काय जबरदस्त फटका अमरच्या बॅट मधून. ताकदवर शॉट. वल्ला सरळ डिस्पॅच केलं बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 37 रन. 37. 37 धावा धावफलकावरती असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय फ्रेंड्स 11 मीरा रोडचा संघ. बिग डॅडी 47 उत्तनच्या विपक्षामध्ये. पुन्हा एकदा राजा बाबू यावेळेस मात्र अमरच्या विपक्षामध्ये. यावेळेस दूर ठेवलं चेंडूला अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू चालला डीप मध्ये. लॉंग ऑन वरचा खेळाडू आता वेगानं चूक नाही करणार. आता चूक नाही करणार. दुसरी धाव घेण्याची अमर आणि आकिब थांबवतील स्वतःला. एकेरी धाव आली धावफलकावरती. 1 धाव वधारतीये. धावफलक जाऊन पुढे सरकतंय 38 वरती. शेवटचा अखेरचा 1 बॉल शिल्लक आहे. चांगली बॅटिंग जबरदस्त बॅटिंग होताना दिसते. 13 पेक्षा जास्त सरासरीने वाटचालला होताना दिसते आणि असं वाटते की पहिली मॅच आहे आजच्या या रजनीमधली ज्या मॅच मध्ये स्कोर जास्त होताना आपल्याला दिसतोय. निश्चित पहिल्या 2 मॅच मध्ये खूप कमी स्कोर झाला होता. राजाबाबूचा हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं. कॉलिंग खराब. हा ना करता करता यावेळेस मात्र थांबवलंय. शेवटचा बॉल डॉट येतोय. डॉट बॉल नंतर आता मात्र क्रमांक 3चं षटक समाप्ती अखेर झालंय. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र जर पाहिलात तर दुसऱ्या फेरीमध्ये वाट बघतोय तो अर्थातच रॉयल स्टनर मीरा रोडचा संघ. या रॉयल स्टनर मीरा रोड विचार करतोय की आम्हाला फ्रेंड्स 11 मीरा रोड की बिग डॅडी 47 उत्तन, परंतु तीनही संघ एकाच विभागातून आले आहेत. त्यामुळे एकमेकांच्या उणीवा आणि सोबतच त्यांचे स्ट्रॉंग झोन काय आहेत ते देखील जाणतायत. त्यामुळे मॅच बघायला मजा येणार आहे, परंतु अतिरिक्त वेळ घेतला जातोय याकडे देखील लक्ष ठेवणं
गरजेचं आहे पंचांनी. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या. बिग डॅडी 47 उत्तम टीम, प्रवीण गुप्ता फॅम टीम आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज येईल अभिषेक पाटील येईल. अभिषेकने कॅच अतिशय चांगला घेतला होता. यावेळेस शेवटचं स्लॉग डेटवर टाकण्यासाठी आलेला आहे अभिषेक. आणि अभिषेकला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल अभिषेकला. कारण आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 झालेली आहे. 13च्या आसपास धावगती राखलेली आहे आतापर्यंत फ्रेंड्स 11 बिरा रोड टीमने. चला वेळेबद्दल सहकार्य करा. शेवटचं षटक शेष. घड्याळमध्ये जर आपण बघितलं तर वाजलेले आहेत 12:22 झालेले आहेत घड्याळमध्ये. नक्कीच भरपूर उशीर झालेला आहे. ह्यानंतरचा दुसऱ्या राऊंडचा आणखीन एक मॅच, त्यानंतर एक क्वार्टर फायनल मॅच, त्यानंतर 2 सेमीफायनल, एक मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच भरपूर मॅचेस सध्या बाकी आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहेत. मला वाटते की याच्यानंतरच्या सामने षटकं कमी करावे लागतील आणखीन. हो, पायवर बॉल होता. ह्या वेळेला फ्लिक केले बॉलला फाईन लेगच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे. रनआउटची संधी आणि विकेट रनआउटच्या रूपाने जाते. स्ट्राईक दिली जाते ती अमर याच्याकडे आणि एक फलंदाज होतोय बाद. कालच्या सत्रामध्ये समजेल या टुर्नामेंटचा रिअल हिरो कोण आहे. मॅन ऑफ द सिरीजची एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक LED TV जी स्पॉन्सर्स केलेली आहे. मणिश्री वैभव पाटील यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली LED TV आहे. ओहो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंगांच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगला कॅच, विकेट जाईल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय फलंदाज अमर. अभिषेक पाटीलची, कारण ज्या पद्धतीनं राजा बाबूला मागच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, तदनंतर एक चांगलं षटक येणं गरजेचं होतं आणि एक चांगलं षटक येताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती एक धाव, त्यानंतर एक धावबादचा विकेट आणि आता दुसऱ्या बॉलवरती अमर सारख्या एका मोठ्या बॅटरला माघारी परतवलंय. विकेटचं पतन पाहायला मिळते. न्यू बॅटर इन होतील राहुल जाधव फलंदाजी करण्याकरिता. राहुल जाधव येतो नवीन बॅटर बॅटिंगसाठी. 4 बॉल शेष आहेत. धावसंख्या आहे धावफलकावर 39 रन्स. 4 बॉल शेष. शेवटची नाईट आहे, फायनल नाईट या TR चषक 2025. खरोखरच या कॉमन क्रिकेटमध्ये एक भव्य आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला या 4 डे नाईट मध्ये पाहायला मिळालं. 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा होती. आपण बघितलं की सरकार केसीच्या अंतर्गत सुद्धा मॅचेस डे मध्ये आपल्याला खेळवल्या गेल्या, ज्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर कान्हाई स्पोर्ट पाय चॅम्पियन झाले होते. हो, चांगला फटका आहे मिडविकेटच्या दिशेने. अलॉंग द कार्पेट जातो. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. थोडासा खराब फिल्डिंग आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. दोन्ही टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 41 रन 41. अच्छा, रजनीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये पहिल्यांदा 40चा आकडा पार झालाय. कारण पहिल्या मॅच मध्ये 28, दुसऱ्या मॅच मध्ये 29, तदनंतर मात्र 35, 39 असे पहिल्या इनिंगचे आकडे आपण पाहिले. आता पहिल्यांदा पहिल्या इनिंग मध्ये 41 धावा आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा अभिषेक. ओ, ब्लॉक हॉल मध्ये बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळलं जात आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल. पुन्हा एकदा 2चा कॉल आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. 3 रन या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. रन इन बिटवीन द विकेट अतिशय वाखाणण्याजोगी या 2 फलंदाजामध्ये. 3 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 44 रन 44.
मैदानाच्या आतमध्ये केवळ धाव जी पाहायला मिळते. गोलंदाज जर पाहिला तर स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जवळजवळ डीप कव्हरकडे झाला चेंडू पकडण्याकरिता. त्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा पुढे गेला. त्यानंतर आलेल्या बॅकअपच्या खेळाडूने चूक केली त्यामुळे तिसरी धाव मिळाली. आणि राहुल जाधवला आज पहिल्यांदा आम्ही एवढं धावताना पाहतोय. 3 धावा पळून आल्या धावफलकावरती. 3 धावा वधारतायत. धावफलक जाऊन पोहोचतोय 44. स्कोरवर बोर्डवरती पहा तुम्ही 444 हा आकडा पाहायला मिळतोय. 4 and 4 असा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 2 बॉल शेष. द विकेट क्लिंग बॉल फुल टॉस बॉल होता. मिस झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न टिपला उद्ध्वस्त होतोय. आणखीन एक विकेट जाते. विकेट नंबर 5. उडता पंजाब आम्ही पाहिलाय माहित नाही परंतु उडता स्टंप पहा. चेंडू मिडल एसटी वरती पडल्यानंतर मागच्या बाजूला जवळजवळ 4 ते 5 फूट एसटी उडवली गोलंदाज अभिषेक पाटील न. पहा पुन्हा एकदा रिप्ले दाखवतोय आमचा टेक्निशियन. यावेळेस पहा बरोबर मिडल ऑफ द मिडल स्टंप आणि त्यानंतर जवळजवळ 2 ते 4 वेळा एसटी मागे उडाली. उडता स्टंप मात्र जरूर पाहायला मिळाला. आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय. काय निशाणा होता अभिषेक पाटील याचा. ज्याप्रमाणे आपण बघितलं महाभारतामध्ये सर्वांना विचारलं होतं गुरु द्रोणाचार्य की आपल्याला काय दिसते. काही काही वेगवेगळं सांगितलं मात्र अर्जुनने सांगितले की मला फक्त डोळा दिसतोय. आणि त्याचप्रमाणे अभिषेकने सांगितले की मला मधला स्टंप दिसतोय तोच मी उडवणार आहे आणि तो स्टंप त्याने उडवला आहे. अंतिम 1 बॉल शेष. धावसंख्या आहे 44. टोटल तर चांगला आहे मात्र शेवटच्या बॉलवर बघूया किती रन्स येतात आणि कितीचं टार्गेट देतात. फ्रेंड्स 11 मिरा रोड टीम बिग डॅडी उत्तम टीम समोर. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंगनचा फिल्डर येतोय. नाही कॅच होऊ शकणार. हाफ चान्स होता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 46 वर. 47 धावांचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. प्रवीण गुप्ता फ्रॉम ड्रीम बिग डॅडी 47 उत्तम टीम समोर. पहा सर एक कोइन्सिडन्स पाहायला मिळतोय. टीमचं नाव आहे बिग डॅडी 47 आणि धावा देखील बनवायच्या आहेत त्या अर्थातच 47. पहा पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर आघाडीला आलेला सौरभ ज्यानं 2 बॉलमध्ये 2 धावा केल्या. त्यानंतर अमर ज्यानं 10 बॉलमध्ये 21 धावा केल्या. जुनेद जो शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर आला 14 धावा केल्या. अकीबनं 8 बॉलमध्ये शून्यावरती बाद झाला. श्रीकांत तदनंतर मात्र राहुल जाधवनं 2 बॉलमध्ये 5 धावा आणि शादाबनं 1 बॉलमध्ये 2 धावा. एकंदरीत टीम टोटल राहिली 46. बॉलिंग अनालिसिस जर पाहिला तर रायनल उत्तूरने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून 2 फलंदाज बाद केले. तो राहिला इकॉनॉमिकल. एका षटकामध्ये ॲल्सन महागडा ठरला 13 धावा देत असताना. दुसऱ्या बाजूनं राजा बाबू हा एका षटकामध्ये 17 धावा देणारा गोलंदाज ठरला आणि अभिषेक पाटीलनं एका षटकामध्ये 8 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. एकंदरीत 46 ऑन अ स्कोर बोर्ड जिंकण्याकरिता 47 बनवायचे आहेत. त्या अर्थातच बिग डॅडी टीम 47ला. चला 47 धावांचा हा पाठलाग पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. आणि वेलकम चेतन. यानंतरचा होणारा सामना जो असेल रॉयल स्टनर मीरा रोड विरुद्ध या मॅच मधून जिंकणारा संघ ज्यामध्ये सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये तुम्हाला कुठली दुखापत असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे आमचे डॉक्टर MBBS डॉक्टर आहेत डॉक्टर नरेंद्र गिरी. त्यांच्याकडून तुम्ही फ्री ट्रीटमेंट घेऊ शकता. हे फक्त कॉमन क्रिकेटमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. अशी फर्स्ट एड बॉक्स आपण सर्व स्पर्धेमध्ये बघतोय मात्र MBBS डॉक्टरचं एक छोटं क्लिनिक कुठल्याही ग्राउंडमध्ये तुम्ही पाहिलं नसेल. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. बिग डॅडी 47 टीमला 47चं टार्गेट आहे आणि बघूया 47चं टार्गेट चेस करेल की नाही आहे बिग डॅडी 47. उत्तमची टीम ओपनिंग जोडी आपण पाठवायची आहे. उत्तम टीम ओपनिंग जोडी पाठवा. दोन्ही सुद्धा अंपायर आमचे सज्ज होतील. मॅचला लगेचच सुरुवात होईल. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला
मिळतात या ठिकाणी. सर्व मॅचेस रंगतदार मॅचेस पाहायला मिळतात. मागचा सामना सुद्धा भरपूर जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. मात्र एक बिग ब्लो आपल्याला पाहायला मिळालं. जी प्रेक्षकांची अपेक्षा होती, जी त्यांची फेवरेट टीम होती बच्चा 11 गोरसे बी, ती पहिल्याच राऊंडमध्ये या स्पर्धेतून बाद झालेली आहे. अप्रतिम असं आयोजन. गणेश पाटील आणि ऑल जे TRचे सदस्य आहेत ते भरपूर खुश असतील ज्या प्रमाणचं या ठिकाणी क्रिकेट झालं, ज्याप्रमाणे त्यांचं हे आयोजन झालंय, ज्याप्रमाणे या सर्व प्रेक्षकांनी या स्पर्धेला साथ दिलेली आहे. खरोखरच उत्कृष्ट आयोजन आणि अति उत्कृष्ट नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. आजची नाईट ही फायनल नाईट आहे या TR चषकमधली. 47चं टार्गेट आहे आणि 2 ओपनिंग बॅटर बॅटिंगसाठी गेलेले आहेत. डेंझिल अँड मॅकमिलन गोविंद हे 2 बॅटर आहेत. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या जोडीला पालघर भूषण प्रमोद शेडगे. वेलकम प्रमोद इन द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर. सातत्याने तिसरी रात्र त्यांच्या आवाजाने दुमदुमले. या अगोदर आपण दीपेजी माने यांचा सुद्धा आवाज ऐकलात. अतिशय चांगलं स्पर्धेचं आयोजन. ऑल इज वेल आणि साक्षीदार आहेत आज आमचे संपूर्ण लाडके प्रेक्षक वर्ग. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर मनीष पाटील, त्यानंतर निशांत पाटील, त्यानंतर आपण बघितलं संदीप गावड. आज काल आपण जयेश भोसलेचा सुद्धा आवाज ऐकला. आज दीपेश माने यांचा सुद्धा आवाज ऐकतोय. प्रमोद शेडगे यांनी 2 दिवस या स्पर्धेसाठी दिलेले आहेत. विनंती असेल माननीय श्री दुर्योधन वाघ यांना आपण मुख्य मंचावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये सुद्धा होता. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. सुरुवात अतिशय धमाकेदार केलेली आहे ती म्हणजे बिग डॅडी 47 उत्तम टीमने. फटका खेळला गेला होता. उत्तमचा वंडर बॉय मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून, मॅकूच्या बॅटमधून एक कणखर चौकार पाहायला मिळाला. सुस्वागतम. आणि संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. चौकार आणि ऑफ द मार्क होतो फलंदाज मॅकमिलन गोविंद. मॅकमिलन गोविंदने या कामांच्या भूमीवर कुठलेही ग्राउंड असो चांगली बॅटिंग केलेलीच आहे. पुढील बॉल. हो ह्या वेळेला बघितला थोडासा लेगस्टंपच्या बाहेर निघून इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न. चुकतोय फलंदाज मॅकमिलन आणि हा जातो डॉट बॉल. चांगला बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना आपण पाहत आहेत. दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलं गेलंय. RD 11चे ऑनर माननीय श्री दुर्योधन वाघ यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं TR चषक 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. रोहित आहे गोलंदाजी मार्कवर. पुढील बॉल. उलटा आणखीन एक चांगला धमाका. बॉल जाईल मिड विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आहे उलटाच बॉल होता आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. प्रत्येक टीमला फक्त एक DRS ची सुविधा असेल 1 इनिंग मध्ये. आणि बघूया सक्सेसफुल होतोय की नाही हा DRS. बिग डॅडी 47 उत्तम टीमचा. हे बघितलं आपण थोडासा डीप होता क्रीज मध्ये. बघितला आपण मॅकमिलन गोविंद आणि चेक केलं जाते की हा बॉल कमरेपेक्षा उंच होता की नाहीये. अगदी महत्वाचा निर्णय असेल कारण ही मॅच सुद्धा अतिशय महत्वाची आहे. या मॅच मध्ये आणखीन एक वैशिष्ट्य बघितलं गेलं तर प्रमोद, या एक गाव एक फॉर्मॅट मध्ये प्रथमच क्रिस्टलच्या ट्रॉफ्याज या टुर्नामेंट मध्ये वापरल्या जातात आणि ती ट्रॉफीचं वजन जर तुम्ही उचललं असेल तर जवळजवळ 10 किलोची ती एक पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. डेफिनेटली हेच वैशिष्ट्य राहिले आणि प्रत्येक जण मात्र या स्पर्धेमध्ये का खेळण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली गेले. चांगली अंडर फ्लड स्लाइट आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट 4 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात आणि त्याप्रमाणे आपण पाहताय ती क्रिस्टल ट्रॉफी. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
DRH मात्र या ठिकाणी गमावलेला आहे तो बिग डॅडी 47 उत्तन या टीमने. टीमचा टोटल झालेला आहे 8 रन्स. रोहित पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो जोरदार अपील. पिचिंग आउटसाइड लेग होता कारण LBW देताना पंच बघतात पहिला पिचिंग कुठे आहे. पिचिंग जर लेग साईडच्या बाहेर असेल तर विषय सुटला. पिचिंग जर मध्ये असेल आणि इम्पॅक्ट नंतर बघितला जातोय. बॉलची उंची किती आहे ते सुद्धा बघितलं जात आहे आणि ते निरीक्षण केलं आमच्या पंचाने आणि डिसिजन दिलेला आहे. हो डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहिलं लगेच पंचांनी क्विकली सांगितलं की लेग स्टंप पिचिंग आहे आणि त्यामुळे ही अपील फेटाळून लावली गेली. मॅकमिलन गोविंद थोडेसे जरूर पाहायला मिळाले, निराश झाले होते की इथे पंचांचं बोट उंचावलं जाईल की काय आणि मला बाद दिलं जाईल की काय, परंतु पंचांनी पिचिंग पाहिली आणि त्यानंतर ही अपील फेटाळून लावली. 9 आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. लेफ्ट आर्मने रोहित पुल करायचं होतं. एलिव्हेशन नाही आहे. मिडविकेटच्या दिशेने बॉल जातो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल आहे. स्ट्राइक एंडला थ्रो येतोय. थ्रो थोडासा खराब झाला आणि त्याचा फायदा मिळाला दोन्ही सुद्धा बॅटरला. डेंजिल ऑफ द मार्क होतो या 2 रनने आणि टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन्स. 11 विदाउट लॉस. सिंगल डबलला महत्व देत आहे डेंझिल. एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय मॅकमिलन गोविंदला आपण पाहू शकाल आणि बिग डॅडी 47 उत्तम टीम आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते कारण इथून जर आपण पाहिलं तर 19 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल घेऊन जाईल रोहित. ओ खोलवट टप्प्याचा व्हाईट यॉर्कर. अतिशय चांगला बॉल. शेवटचा बॉल अतिशय चांगला टाकतोय गोलंदाज रोहित. ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 47चं टार्गेट चेस करत असताना बिग डॅडी 47 उत्तम टीमचा स्कोर झालेला आहे. 11 कुठलाही विकेट नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली ज्या पद्धतीने रोहितने गोलंदाजी केली. आता 18 बॉल आणि 36 रनची आवश्यकता. शेवटचा प्रिव्हियस बॉल जो आपण पाहिला परफेक्ट व्हाईट यॉर्कर कसा असावा याचं ताजं उदाहरण पाहायला मिळालं. ते डेंजिलच्या बॅटिंगच्या माध्यमातून आपण पाहू शकला. डेंजिलला तो समजलाच नाही चेंडू आणि सरळ चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये सरप्राईज झाले होते. आता 18 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे बिग डॅडी 47 उत्तम टीमला. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. चला वेळेबद्दल सहकार्य करा. प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे मायरा निलेश टावरे फ्रॉम पूर्णा यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. आणि द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी कैलासवासी कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ मांडीश्री पिंट्या कमलाकर परेड यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती कैलासवासी मोतीराम हजारे मोत्या उस्ताद यांच्या स्मरणार्थ सुदाम मोतीराम हजारे आणि यांच्याकडून ती स्पॉन्सर झालेली आहे. कैलासवासी कैलास अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ राज कैलास पाटील यांच्याकडून बॉलरसाठी आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. आणि बॅटिंगची सुद्धा आणि बॉलिंगची सुद्धा जी ट्रॉफी आहे ही राज कैलास पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 रन्स. 18 बॉल आणि 36 रनची आवश्यकता. मॅकमिलन गोविंद बॅटिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. मॅक्यू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता आणि टॅलेंट सिद्ध करावं लागेल. अनेक स्पर्धा मात्र खेळण्याचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. परंतु गोलंदाज श्रीकांत शेट्टीला आपण पाहतायत. जबरदस्त एक आक्रमकतेचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण पाहू शकतात या गोलंदाजाकडे. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब फिल्डिंग. 4 रन. चांगला होता मात्र या ठिकाणी नजर हटी और दुर्घटना घटी. शेवटपर्यंत नजर ठेवली नव्हती बॉलवर फिल्डरने आणि चुकी झाली आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि या चौकाराने टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 15 रन्स. ऑन साईडला काय फटका खेळलाय. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना चेंडूला फेकून दिलंय. डिस्पॅच केलंय. मॅक्यूच्या बॅट मधून येतोय एक ब्रँडेड षटकार. शॉट जबरदस्त फटका. लोअर फुल टॉस बॉल आणि हा ट्रेडमार्क शॉट आहे फलंदाज मॅकमिलन गोविंदचा. हे बघितला लेफ्ट शॉट
बॉलला सरळ पाठवून दिलं डीप स्कोअर लेग बाउंडच्या बाहेर. उत्तुंग षटकार आणि या षटकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते 21 वर. कडक बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून. बिग डॅडी 47 उत्तम टीम जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. अनेक मैदान ज्याने आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत असा फलंदाज मॅकमिलन गोविंद. यावेळेला टॅप केला जातोय. श्रीकांत पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कमबॅक केलं या बॉलवर. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 15 आणि 15 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता आहे. 15 मध्ये 26 नक्कीच हे समीकरण अगदी अटीतटीचं समीकरण आहे. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. भरपूर प्रेक्षक अद्याप उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खरोखरच प्रेक्षकांनी उपस्थिती या टुर्नामेंटमध्ये भरपूर लावलेली आहे. एक्झॅक्टली आपण वर्णन केलं. प्रेक्षका केंद्रबिंदू आहे. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. अगदी स्टंपच्या जवळून चेंडू निघून गेला होता. सर्कलच्या बाहेर चेंडूला स्टॉप केलं जाईल. डिरेक्ट हिट. डेन्झेलने क्रीज सोडली आणि इथून आपण पाहत आहेत मॅकमिलन गोविंदचे हात मात्र कमरेवर येत असताना पाहायला मिळत आहेत. ही चुकी केली. चुकीला माफी नाहीये. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. रन आउट मॅकमिलन गोविंद फलंदाज बाद. हे बघितलं आपण चायनीज कट लागली होती. मागे बॉल गेला फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तर काढली होती. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मॅकमिलन गोविंदने आणि डिरेक्ट हिट झाला. आणि काय या ठिकाणी मोठी विकेट गेलेली आहे. कदाचित हे टर्निंग पॉइंट होऊ शकते या मॅचचं. ऑब्विसली यावेळेला मॅकमिलन गोविंद लयबद्ध झाला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत फुटबॉल प्रमाणे त्याला चेंडू दिसू लागले होते. परंतु इथे रनआउट बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. डेन्झिलला थांबायचं होतं परंतु डेन्झिलला असं वाटलं की डायरेक्ट हिट होणार नाही. रोहितचा हा निशाणा साधला जाणार नाही. परंतु रोहितने जो थ्रो केला ना तो अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला. रवींद्र जडेजा जड्डूची आठवण आली अशा पद्धतीने मात्र थ्रो पाहायला मिळाला. आता बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये 25. हेमंत पाटील सर हा सामना पुन्हा एकदा अटीतटीच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचेल का आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या हृदयाची स्पंदने पुन्हा एकदा वाढतील का? खरोखरच जबरदस्त हा सामना पाहायला मिळेल. थोडासा नाराज होऊन येतोय मॅकमिलन गोविंद कारण अगदी लय मध्ये बॅटिंग करत होता आणि धावच्या रुपयाने बाद झाला. कॉल त्याचाच होता मात्र त्याचं म्हणणं होतं की तुम्ही स्ट्राईकला थांबायला पाहिजे होतं. मात्र धावच्या रुपयाने बाद होतोय. असाच एक सामना आपण ज्यावेळी सचिन तेंडुलकर नवीन खेळण्यासाठी आला होता. सचिन तेंडुलकरच्या जोडीला अझरुद्दीन खेळत होता आणि अझरुद्दीन धावच्या रुपयाने बाद झाला. त्यावेळेस अझरुद्दीन नाराज झाला सचिनवर. मात्र सचिनने बघितलं त्यानंतर कपिल देवाला त्याने सांगितलं की जे झालं ते विसरून जा पुढचा डाव खेळ आणि सचिनने त्यावेळेस चांगली बॅटिंग केली आणि तो सामना भारताला जिंकून सुद्धा दिला होता. असे किस्से आपण कित्येक वेळा आपण सातत्याने पाहिले. झालं गेले तर विसरून नव्याने सुरुवात करणे हेच आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि आता इथून मात्र आपण पाहत आहेत कारण सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा सुद्धा खराब जातो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावून पोहोचते 22 या धावसंख्येवर 14 बॉल आणि 25 रन. सामना रंगतदार स्थितीमध्ये श्रीकांत शेट्टीने यावेळेला जरूर कमबॅक केलं गेलंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. अभिषेक पाटील ऑन साइडला खेळला गेलाय. खूप सुंदर पद्धतीने लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. मॅकमिलन गोविंदची विकेट गेल्यानंतर नवसंजीवनी मिळण्यासारखं वाटत असेल या वेळेला फ्रेंच 11 मीरा रोड टीमला. कारण एक मोठी विकेट मिळालेली आहे फ्रेंच 11 मीरा रोड टीमला. डेन्झिल ज्याच्या जर्सीवर पवन केने हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला सरळ चेंडूला फेकून दिलाय. पिकअप शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. डेन्झिलचा हा डेंजरस शॉट पाहायला मिळतोय. षटकार. कुठल्याही प्रकारचं दडपण ठेवलं नाही आपल्यावर. अप्रतिम फटका. डेंजलच्या बॅट मधून बॉलला सरळ डिस्पॅच केलं बाउंड्रीच्या बाहेर. हे बघितलं आपण काय जबरदस्त शॉट. टायमिंग प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉलला घेतला आणि हा उत्तुंग षटकार ठोकतोय फलंदाज डेंजल. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 29 रन्स. 12 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे. बिग डॅडी 47 उत्तम टीमला विजयासाठी. ज्या पद्धतीने पवन केने खेळतो ना त्याच पद्धतीने मात्र कदाचित आयडियल
मात्र पवन केनेला मानत असेल तो डेंजिल आणि त्यामुळे मात्र त्याच पद्धतीने हा पिकअप शॉट पाहायला मिळाला. निर्णायक क्षणाला निर्णायक मारलेला षटकार हा कधीही कामास येतो आणि तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, वेळेची दिरंगाई करू नका. वेळ फार महत्वाची भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. काय फटका खेळला होता, क्लास. वेळेबद्दल सहकार्य करा. कॅप्टन येतोय या वेळेला बॉलिंग टाकण्यासाठी. अश्विन येतोय. अश्विन सुद्धा एक चांगला बॉलर जरूर आहे, मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे उत्तम टीम मध्ये. फिल्डिंग थोडीशी सजवली जाते. फिल्डिंग जर आपण पाहिली ऑन साइडला डीप स्कोअर लेग आहे. एक डीप मिड विकेटला फिल्डर जाताना दिसतोय. एक वाईडिश डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन साइडला 4 डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यानंतर ऑफ साइडला जर बघितलं तर एक लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर हे 2 फिल्डर आपल्याला दिसतात बाउंड्रीवर. आणि 30 सर्कलच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर एक कव्हरला फिल्डर, एक पॉइंटला फिल्डर आहे आणि एक विकेट किपरच्या मागे स्लिप मध्ये फिल्डर आपल्याला दिसतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज अश्विन. पहिला बॉल घेऊन जाईल आणि स्ट्राइक एंडवर बॅटर आहे तो अभिषेक. हो हो, पहिलाच बॉल जबरदस्त टाकतोय. थोडसा टर्न सुद्धा झाला हा बॉल आणि पण बाउन्स सुद्धा होता या बॉल मध्ये. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहतायत हा टप्पा पहा आणि टॉस झाला चेंडू. असं वाटलं अभिषेकला की बॅटच्या रनर मध्ये चेंडू येईल, पूल करेन, परंतु तसं काही घडलं नाही. आणि चांगला बॉलची यावेळेला चांगल्या बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आता 11 बॉल आणि 18 रन. अश्विनकडे हे ब्रह्मास्त्र आहे. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू पाहायला मिळतो. 11 बॉल 18 रनची आवश्यकता. 11-18चं इक्वेशन आलेलं आहे या मॅच मध्ये. ओ काय असेल हे, पंचांचा काय निर्णय असेल? डेड बॉल या वाईट? नो बॉल, नो बॉल. जर यावेळेला अभिषेक पाटील तिथपर्यंत पोहोचले असते, जर चेंडू खेळला असता तर कदाचित हा बॉल आणि ही रील्स बनली असती. परंतु इथून आपण पाहू शकतायत पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल का, पंच विचारपूस करतायत. अश्विनचा हा बॉल थोडासा सुटला होता. हा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला, आतून टाकण्याचा प्रयत्न कदाचित केला असेल, बाउन्सर टाकावा, परंतु इथून आपण पाहतायत पंच यस डेड बॉल. पंचांनी विचारपूस करून मात्र हा नियम जो पाहायला मिळतोय तो खूप मायने राखतो आणि अगदी सुंदर पद्धतीने डिसिजन घेतलं गेलं. कारण अशा क्रुशल मोमेंट असतात त्यावेळेला मोठ्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला विचार विनिमय करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तेच पंचांनी केलं. डेड बॉल. 11 बॉल चेश. 11 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 11-18चं इक्वेशन. काय जबरदस्त मॅच रंगले आहे. कांटी की टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने आहे उत्तम टीम, दुसऱ्या बाजूने आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम. या 2 टीम मध्ये एक जबरदस्त घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक स्विंग अँड मिस. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. तिखट मारे केले जात आहेत, प्रभावित मारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक पाटील पूर्णपणे या वेळेला सरप्राईज होत असताना जखडवून ठेवलं गेलंय. 10 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ मॅच. टायगर टीमचे माजी खेळाडू हरेश्वर म्हात्रे, एक चांगले गोलंदाज, यांचं सुद्धा आगमन आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 2 बॉल डॉट टाकलेले आहेत कॅप्टन अश्विन याने. एक चांगला गोलंदाज आहे अश्विन. यावेळेस बघितलं थोडंसं रनअप मध्ये मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. या ठिकाणी जर बघितलं 2 बॉल डॉट गेल्यानंतर प्रेशर वाढलेला आहे ते अभिषेक पाटील याच्यावर. कारण येणाऱ्या बॉलवर अभिषेकला कमीत कमी 2 धावा तरी काढाव्या लागतील, नाहीतर सिंगल रोटेट करून स्ट्राईक जरी रोटेट केली तर नक्कीच आणखीन मॅच मध्ये काहीतरी बदल होऊ शकेल. थोडासा प्रेशर मध्ये जरूर आहे अभिषेक, कारण 2 बॉल डॉट झाल्यानंतर जो रिक्वेअर रन रेट आहे बिग डॅडी 47 टीम समोर तो वाढताना आपल्याला दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय अश्विन. पुटस बॉल व्यवस्थित घेऊ शकला नाही, मात्र फाईन लेगच्या दिशेने कुठलाही फिल्डर नाही आहे. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. डीप फाईन लेगच्या दिशेने 4 रनसाठी चौकार.
पाहतायत एज घेतले गेले होते आणि परफेक्ट 2 पायांच्या मधोमध चेंडू इतक्या वेळा ट्रॅव्हल होत असताना नशिबाचा चौकार मिळाला. स्टंप सुद्धा स्टंप्स पासून जवळून चेंडू या वेळेला दूर जात असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चौकार आला. 4 रन. हेमंत पाटील सर, आता बिग डॅडी 47 उत्तम टीमला 9 बॉल आणि 14 रन म्हणजेच धावा कोणत्याही पद्धतीने होत कुठूनही होत, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. कॉन्फिडन्स शॉट तर नव्हता, मात्र या चौकाराने कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार आहे तो अभिषेक पाटील याचा. कारण 3 बॉल नंतर 4 धावा तर आलेल्या आहेत या षटकामध्ये. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 9 बॉल आणि 14 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी बिग डॅडी 47 उत्तम टीमला. काय मॅच जबरदस्त रंगात आलेली आहे. रफ अँड टफ मॅच, काटेकी टक्कर, एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. दोन्ही सुद्धा मीरा भाईंदर परिषदेतून हे टीम आहेत. अश्विन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ हवेत आहे बॉल, फिल्डर येतोय, स्क्वेअर लेगचा बॉल खाली, चांगला कॅच, विकेट जाईल अभिषेक पाटील याची. फलंदाज बाद. बॅक खालीद त्या ठिकाणी आले होते बॉलवर आणि जबरदस्त झेल टिपत असताना पाहायला मिळत आहेत. कॅरी केला, खूप उंचीवर चेंडू होता, बराच वेळ मिळाला खालीदला जजमेंट करण्यासाठी आणि शेवटच्या मोमेंटला काही हातांची ओंजळ होती आणि अखेरकार दबावाखाली अभिषेक पाटील बॅटिंग करत असताना त्या दबावाला समोर आले आणि इथून आपण पाहतायत अभिषेक पाटीलच्या खेळीचा पूर्ण विराम लागत असताना आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 33 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा 14 रनची आवश्यकता आहे. 47 नंबर जर आपण विचार केला तर प्रवीण गुप्ता यांचा लकी नंबर आहे. टीमचं नाव सुद्धा आहे बिग डॅडी 47 आणि धावा सुद्धा बनवायचे आहेत. 47 आतापर्यंत बनलेले आहेत त्या 33 आणि 14 रनची आणखीन आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत ते 8 बॉल 14 रन. हे 2 बॉल महत्वाचे असतील. या 2 बॉल मध्ये कमीत कमी 4 रन यायला पाहिजे. 4 रन जर आले तर थोडंसं प्रेशर शेवटच्या ओव्हरमध्ये कमी असेल ते बिग डॅडी 47 उत्तम टीमवर. डेफिनेटली एक रायनल इतूर आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं या संघाचा. अश्विन बॉलिंग ट्रॅकवर. ओ बॉल बॅक ड्राईव्ह, काय जबरदस्त बॉल, परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकला होता. सरळ बॅटने खेळण्यासाठी भाग पडले या ठिकाणी रायनल इतूरला आणि आपल्या पॉद्रो मध्ये काय जबरदस्त फिल्डिंग करतोय गोलंदाज अश्विन. सुपर डिलिव्हरी परिपूर्ण या वेळेला आपण पाहतायत रायनल इतूरला अचंबित केलं. सरळ बॅटचा उपयोग केला होता, मजबूर केलं होतं हा चेंडू खोदून काढण्यासाठी. अगदी बुंद्यातला चेंडू होता असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. अंतिम बॉल घेऊन जाईल गोलंदाज अश्विन. राईट आर्म ओव्हर द विकेटने. रनअप मध्ये दुसऱ्यांदा असं आपल्याला पाहायला मिळालं. अश्विन बघितलं की ज्यावेळेस त्याच्या रनअप मध्ये मिस्टेक होते तो बॉल कधी डिलिव्हर करत नाहीये, कारण कदाचित डिलिव्हर केल्यानंतर एखादा खराब बॉल सुद्धा पडू शकतो म्हणून तो चान्स घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येताना दिसतो. अंतिम बॉल शेष आहे, मात्र या बॉलवर एखादा मोठा फटका यायला पाहिजे. मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन कमी, थोडंसं प्रेशर कमी राहील उत्तम टीमवर. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. ऑन ड्राईव्ह केला जातोय मिडॉनच्या दिशेने बॉल, डीप मधून फिल्डर येतोय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा कॉल आहे, याच कॉल होतोय. रनआउटची संधी. गॅदरिंग व्यवस्थित झालं नव्हतं. अश्विन कडून फास्ट थ्रो केला होता त्यामुळे बॉल पकडू शकला नाही अश्विन आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47चं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या झालेली आहे ती 35 आणि उर्वरित 6 बॉल शेष आणि 6 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी बिग डॅडी 47 टीम उत्तम टीमला हवे आहेत ते 12 रन्स. 6 बॉल आणि 12 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त मॅच रंगतदार स्थितीमध्ये पैसा वसूल मॅच आजच्या दिवसामध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. ती पर्वणीच आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. 6 बॉल आणि 12 रन, 35 रन झालेले आहेत बिग डॅडी 47 उत्तम या टीमची स्थिती पाहायला मिळते. अश्विनने काय गोलंदाजी केली, हे निर्णायक षटक म्हणायला हरकत नाहीये. अश्विनने गोलंदाजी करत 6 धावा देत 1 विकेट सुद्धा मिळवला. आता इथून 6 बॉल 12 रनची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 2 रनची सरासरी लढावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी, महत्वाचं षटक असते ज्यावेळेस दुसऱ्या इनिंग मध्ये चेसिंग करत असताना सेकंड लास्ट ओव्हर जे असते ते अतिशय महत्वाचं असते आणि ते ओव्हर
केली होती अश्विनने आणि अप्रतिम गोलंदाजी केली अश्विनने या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवलेला आहे. 6 बॉल आणि 12 रनची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच रंगली आहे या TR ट्रॉफी मध्ये. 6 बॉल आणि 12 रन्स. डेंजिलला एक षटकारासहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये खालिद, ज्याने एक झेल अतिशय सुंदर पद्धतीने टिपला गेला. 6 बॉल 12 रन. मॅग्निफिसंट मॅच. गोलंदाज सज्ज होईल. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. जवळजवळ जर आपण पाहिलं तर 1 वाजण्याच्या सुमारास डेंजिलचा हा फटका यावेळेला फोर्स केलाय. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात है. डेंजिल डेंजरस बॅटर. षटकार. वॉट अ शॉट. डेंजिलच्या बॅट मधून हा दुसरा धमाकेदार षटकार येतो. हे प्लेस पाहून आपण बघू शकतोय उत्तम टीमचं ज्यामध्ये खुशीचं वातावरण निर्माण होतंय. जसं षटकार लागला आनंद त्या ठिकाणी पसरलेला आहे. बघितला जबरदस्त पोस्ट केलाय या बॉलला आणि पाठवून दिला बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बिग हिट डेंजिलच्या बॅट मध्ये येतोय. उर्वरित 5 बॉल आणि 5 मध्ये 6 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कडक शॉट पाहायला मिळाला. मॅसिव्ह हिट आपण पाहत आहे डेंजिलच्या बॅट मधून. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता परंतु फोर्स केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं. राहुलचं रिॲक्शन पहा. दोन्ही हात त्याच्या कमरेवर आले. 5 बॉल 6. चांगला बॉल परफेक्ट यावेळेला पाहायला मिळतोय आणि यस प्लम लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला. कमबॅक करतोय. डेंजिलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 4 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. हे बघितलं आपण परफेक्ट जॉकर डिलिव्हरी. ओ जबरदस्त डिलिव्हरी. फ्लॅम्बेल बी होता. अगदी करेक्ट डिसिजन आमच्या पंचांचा झालेला आहे आणि विकेट जाते डेंजिल याची. सलामीचा हा फलंदाज होता डेंजिल ज्याने जबरदस्त धावा बनवलेल्या आहेत. 5 बॉल मध्ये 14 चांगली बॅटिंग केली. जरूर त्यांनी रनआउट झाला होता बॅकफिल्ड त्याच्या समोर, मात्र रनआउट झाल्यानंतर डेंजिलने जी आपली कामगिरी आहे ती चोख बजावलेली आहे. इक्वेशन असं आहे आता 4 बॉल शेष. 4 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी बिग डॅडी 47 उत्तम टीमला. जबरदस्त कमबॅक खालिदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं आणि चांगला बॉल डिलिव्हर करत असताना ऍब्सोल्युटली प्लम राईट डिसिजन पंचांचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 4 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. एका साईडला बिग डॅडी 47 उत्तम टीम पाहायला मिळते तर एका साईडला आपण पाहू शकतायत फ्रेंड्स 11 मीरा रोड. आज 3 संघ मीरा भाईंदरचे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. रोहित 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. फेक येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड मिस्टर निलेशला राहावं लागेल. आता 3 बॉल 5 रन. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत या सामन्यामध्ये. काय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळते आज. सर्वचे सर्व सामने जबरदस्त पाहायला मिळालेले आहेत. सर्व सामने चुरशीचे सामने पाहायला मिळालेले आहेत. आमचे आणखीन एक ऑफिशियल स्कोरर विजय कांबळे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आयुष सावंत सकाळ आपण बघतोय दुपारपासून स्कोरिंग करताना दिसतोय. काय जबरदस्त मॅच आहे. उर्वरित बॉल शेष आहे 3-3 मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका ही मॅच फिनिश करून टाकेल. डेफिनेटली एखादा मोठा फटका मॅच फिनिश करेल परंतु त्यासाठी खालीद सुद्धा मात्र आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले. एक षटकार आल्यानंतर थोडासा अडथळा निर्माण होतोय. धाकधूक मनामध्ये आहे. काहीतरी मनामध्ये काहूर चाललेला असताना अशा प्रकारचं दृश्य आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक मोठा फटका सामन्याचं परिपूर्ण चित्र पलटेल परंतु एक डॉट बॉल भरपूर काही सांगून जाईल. इथून ऑन साइडला फटका तर छान आहे परंतु इथे फिल्डर तैनात आहेत आणि शेवटच्या मोमेंटला काय कॅच कॅरी करत असताना व्हॉट अ कॅच. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये, मात्र त्या ठिकाणी अमर उभा होता. अमरने अतिशय चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे विकेट जाते.
आणि आता जर आपण बघितलं 2 बॉल शेष 2 मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट मॅच यालाच म्हणतात. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगल्या जजमेंटने झेल टिपला गेला. अमर रेड्डी त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. एक जुनी जाणते खेळाडू आहेत, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि परफेक्ट कॅच आपण पाहिलात. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत क्लिंटनला. यस, मोटिवेशन दिलं जाते त्यांच्या टीम सपोर्टर कडून नवीन बॅटर क्लिंटन साठी. कारण 2 बॉल मध्ये क्लिंटन 5 धावा बनवू शकतो, त्याला प्रोत्साहित केलं जात आहे. बघूया मॅच कुठल्या दिशेने जाईल. खाली 6 बॉल यावेळेला स्टंपच्या अगदी ऑफ स्टंपच्या जवळून जात असताना इथून 1 रन मिळते. कशा पद्धतीने असेल तर हलकीशी बॅटची एज होती की काय, मात्र इथे आपण पाहू शकाल निलेश आता स्ट्राइक एंड कडे. 1 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच आलेली आहे आणि नक्कीच आतापर्यंत आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये कोणती टीम जिंकेल. 1 बॉल 4 रनची आवश्यकता. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 वेळा गोल्डन सिक्सर लागलेली आहे. कारण आणखीन एक गोल्डन सिक्सर लागेल किंवा गोल्डन चौकार लागेल का, कारण गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. बिग डॅडी 47 उत्तम टीमला ही मॅच जिंकण्यासाठी आणि क्षमता आहे. जो कॉन्फिडन्सने हा धाव काढलेली आहे आणि स्ट्राईक घेतलेली आहे निलेशने. मला वाटते की निलेश हा करामत करून दाखवणार आहे. नक्कीच निलेशकडे ते पोटेन्शियल आहे. अतिशय गुणवत्तेने भरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, परंतु आता त्याला हिरो बनण्याची हीच ती वेळ आहे. एका साईडला खाली सारखा गोलंदाज, आक्रमकतेचा गोलंदाज पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर सुद्धा अशा सिच्युएशन मध्ये मॅच येऊन टेपली गेले. 1 बॉल 4. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खालीचा कॉन्फिडन्स लेवल अप्रतिम पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं आणि अतिशय खालीदने सुंदर पद्धतीने हे षटक हाताळलं गेलं आणि इथून आपण पाहताय 3 धावेने पराभूतच्या छायेमध्ये बिग डॅडी 47 उत्तम टीमचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन, दोन्ही मीरा रोड टीमच्या कॅप्टन आहेत. दोन्ही टीम कॅप्टन या टॉस साठी. हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकाचा राहील याची नोंद घ्यायची. दोन्ही टीम कॅप्टन रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम कॅप्टन. लगेच या वेळेबद्दल लगेच सहकार्य करा. लगेच टॉस केला जाईल. चला लगेच या दोन्ही टीम कॅप्टन. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना असेल आणि दोन्ही टीम कॅप्टन लगेच टाइम व्यर्थ न करता लगेच आपण यायचं. दोनों टीम कॅप्टन तुरंत आइए. चलो तुरंत आ जाए. टॉस के लिए आणि हा टॉस केला जाईल. एकाच एंडनी गोलंदाजी होईल याची नोंद घ्यायची. एकाच एंडनी गोलंदाजी होईल. आता सर्व सामन्यामध्ये एकाच एंडनी गोलंदाजी करूया. चला लगेच या कॅप्टन, लगेच या कॅप्टन. वेळेबद्दल सहकार्य करा. घड्याळामध्ये जर बघितलं आपण तर वाजलेले आहेत 1:04. चला लवकर या दोन्ही टीम कॅप्टन, लगेच या आणि टॉस हा केला जाईल. माननीय श्री प्रकाशजी देवलेकर यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. प्रकाशजी देवलेकर समाज कल्याण नसचे पालघर जिल्हा अध्यक्ष.